अहिल्यानगर मधील जैन बोर्डिंगची जागा सत्ताधारी आमदाराने हडपल्याचा आरोप करण्यात आलाय। अहिल्यानगर मधील जैन मंदिराच्या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी कार्यालय थाटल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भातली सगळी कागदपत्र घेऊन आचार्य गुप्तीनंदी महाराज यांची जैन बोर्डिंग मध्ये भेट घेणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटलंय। किरण काळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचं आंदोलन, त्यानंतर जैन बांधवाला मिळालेली परत जमीन, या सगळं आंदोलन संपलं असलं तरी असाच प्रकार नगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधारी आमदाराने ही सगळी जैन समाजाची जी जागा आहे ती हडपल्याचा आरोप करण्यात येतोय। आपल्यासोबत किरण काळे आहेत। नेमकं काय प्रकार आहे, कुठली जागा आहे, कुणी हडप केली आणि काय कधी झालं हे? राज्यामध्ये तथाकथित हिंदुत्वाचं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार काम करतंय। दुसऱ्या बाजूला त्यांनी एक अशी महाराष्ट्रात फ्रंट उभी केली आहे, त्यामध्ये मग मंत्री नितेश राणे आहेत, त्यानंतर गोपीचंद पडळकर, संग्राम महाराज भंडारे अशा अनेक लोक आहेत। आणि आता त्यामध्ये आमच्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे देखील आहेत। ते सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारची विधानं जी आहेत ती करत असतात। म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला एका बाजूला ते टार्गेट करतात, त्याच्यातनं ध्रुवीकरणाचं राजकारण करतात, पण दुसऱ्या बाजूला हिंदूंच्या, जैनांच्या ज्या जागा आहेत, भूखंड आहेत, त्या ठिकाणी बळकवण्याचं काम यांच्याकडनं सुरू आहे। कसं झालंय दाखव? नाही, हा नुसता आरोप नाहीये। मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो की अहिल्यानगर शहरामध्ये आपली ही जागा तुम्हाला मी दाखवतो। हे त्यांचं आता कार्यालय ज्या ठिकाणी आहे ही ती जागा आहे। या ठिकाणी हा नगर शहरामध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा तब्बल 5000 स्क्वेअर फूटचा भूखंड त्या ठिकाणी आहे। हा भूखंड त्यांनी लाटलाय, या भूखंडावर त्यांनी स्वतःचं कार्यालय थाटलंय। आपण जर या ठिकाणी पाहाल तर एका ठिकाणी आपल्याला दिसेल की जैन समाजाचे जे काही गुरु महाराज आहेत त्यांच्यासमोर ते नतमस्तक होत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जागेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं राजकीय कार्यालय जे आहे ते थाटलेलं आहे। राजरोसपणे या ठिकाणी अशा पद्धतीनं रोज पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी जी आहे ती सुरू असते। एवढंच नाही तर महाराष्ट्रातले नामचीन जे गुन्हेगार आणि गुंड आहेत या गुंडांचा देखील त्या ठिकाणी वावर असतो। आमदार संग्राम जगताप यांचं कार्यालय जे आहे ते जैन समाजाच्या जागेवर उभं केलं। पुण्यात मोठा लढा जो आहे तो जैन समाजाने जागेसाठी उभा केला, त्यासाठीच आज हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदी महाराज यांना भेटतील, हे सगळं प्रकरण सांगतील आणि यातून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।